तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहे रामदारा जे की प्राचीन मंदिर आहे, पाण्यामध्ये आहे बघा. हे बघा ते असे मंदिर आहे. तर चला तुम्हाला मग मंदिराचाच व्ह्यू दाखवू. तर चला. तर आतमध्ये एंट्री करताना आपल्याला शिकायला लागते ओम नमो नारायण. आम्ही नाव घेऊन आम्ही पण निघालो आतमध्ये. तर आतमध्ये आपण बघूयात कसं काय व्ह्यू आहे. मंदिराच्या पुढे गेले की असं पाण्यामध्ये मंदिर दिसतं. बघूनच असं मन प्रसन्न होऊन जाते आपले. मंदिराचा व्ह्यू बघितला, आजूबाजूने अशा कडा लावल्यात कारण का आतमध्ये मस्त जाऊ नये म्हणून. पण मंदिराचा व्ह्यू मस्त आहे मित्रांनो, तुम्ही पण येऊ शकता. एक वन डे विजिटसाठी एक नंबर मंदिर आहे मित्रांनो, तुम्ही पण या. हे बघा मंदिर, आतमध्ये असे झाडांची मस्त घाट सावली आहे मित्रांनो, काय सांगू शकत नाही. अशी बघूनच झोप लागत होती. मग कडेने आम्ही पण एन्जॉय व्ह्यू केला. आजूबाजूने बघूयात असं पाण्यामध्ये मंदिर दिसत होतं. पण बघूनच मन असं प्रसन्न म्हणजे सांगू शकत नाही, असं एवढं प्रसन्न होत होते. कडेने परत बाबा तर मित्रांनो चला, जे की हे मंदिर आहे पाण्याच्या ठिकाणी वसलेलं एका प्राचीन ठिकाणी व्ह्यू एन्जॉय करूयात. म्हणजे मंदिराच्या कडेने आलोच ते हिंडूयात बाबा. प्राचीन मंदिर आहे पण आतमध्ये जाण्यात एंट्री नव्हते. हे हरिभाजन हरिभाजन हरिमदभाजन दशमुख कंपन बडवाकृत मंदिर फिरून झाल्यानंतर मित्रांनो म्हणलं का झाडाखाली सावली दाट बसावं. तर बघा काय केलं इथं पोरांनी. तर पाईपलाईनच फोडून काढली होती मित्रांनो. हा बोलला आणि पाईपलाईन फोडली, बसवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्याकडून शेवटी फायनली ती काही वेळाने बसली पाईपलाईन ती. नंतर पुढं म्हणलं चला आता बस झालं मंदिर फिरून, आता म्हणलं जेवणाचं बघूया काहीतरी. तर बघा आलं मग आपल्या ठिकाणी जेवण वगैरे करून मग निघालो डायरेक्ट आपल्या घरी.